काल स्वारगेट बस स्थानकावर एका महिलेवर रेप होतो आणि विशेष म्हणजे शिवशाही बसमध्ये हा प्रकार घडतो आणि कोणीही त्याच्याबद्दल काही माहिती होत नाही. नंतर मग आलो सगळ्या संघटना येतात, आंदोलन होतात, पोलीसही करतात. पण मुळात या निमित्ताने स्वारगेट सारखं बस स्थानक जे सातत्याने वर्दळीचं राहिले, इथं शेकडो माणसं असतात, रोज ये जा करतात, शेकडो गोरगरीब महिला एसटीने जातात येतात. मग त्यांच्या सुरक्षेचं काय ताई? हजारो महिला दररोज एसटीने प्रवास करत असतात. आपण बघितलं तर ग्रामीण भागातल्या महिला जास्त प्रवास करत असतात. 50% महिलांना तिकीट कमी असल्यामुळे महिलांचा तर अजून विश्वास जो आहे तो या एसटी वर जो आहे तो वाढलेला आहे. त्यामुळे आपण बघतोय की स्वारगेट स्थानक हे वर्दळीचं ठिकाण आहे, महाराष्ट्रातलं मोठं बस स्थानक आहे. इथं एवढ्या वर्दळीच्या ठिकाणी पहाटेच्या सुमारास अशी घटना होणं, ते पण पुण्यासारख्या शहरात घटना होणं हे भयंकर आहे. आणि त्याहून सुद्धा अजूनही 48 तास होऊन गेले, आरोपी अटक होत नाही. अजूनही जे आहे ते आपण बघतोय की आगार प्रमुख आणि पोलीस यांच्यात वाद चाललेत की हे तुमचं काम आहे, आमचं काम आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत, महिलांच्या आबरूची लत्तर वेशीवर टाकली जात आहेत. तुम्ही तातडीनं कारवाई केली पाहिजे, आरोपीला अटक झाली पाहिजे. आणि महिला सुरक्षा समिती जी आहे ते परिवहन समितीने तातडीनं प्रत्येक बस डेपोला करणं गरजेचं आहे. आणि दररोज पोलिसांची गस्त जी आहे ती प्रत्येक बस डेपोला असणं गरजेचं आहे. त्यासाठी गृहमंत्र्यांनी आदेश देणं गरजेचं आहे. आता इथून पुढची तुमची काय मागणी आहे? कारण हे प्रकार आज नाही, अनेकदा घटना घडली की आपण आंदोलन करतो, शासन ऍक्टिव्ह होतं, काहीतरी करतं, दाखवतं, डॅमेज कंट्रोल करतं, पुन्हा विसरून जातं, पुन्हा ते घटना घडल्यावरच रस्त्यावर उतरणं किंवा सरकारने ऍक्शन घेणं, आता हे थांबवा. तुमच्या यंत्रणा आहेत, तुम्हाला सगळं जनतेने निवडून दिलेलं आहे. मला वाटतंय की तुम्ही त्या वेळेला काम केलं तर अशा घटना होणार नाहीत. यापुढे महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत, अशी कामं झाली पाहिजेत. कारण आपण बघतोय की पुण्यात तर आता महिला असुरक्षित आहेत, वारंवार प्रकरणं घडतायत, अनेक ठिकाणी तर पोलीस दखल घेत नाहीत. अशा तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. पोलीस दखल का घेत नाहीत? आणि पोलीस ज्या पद्धतीनं काम करतायत त्यामुळे जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास कमी होतोय. आणि म्हणूनच आरोपींची अशा पद्धतीची जी आहे ती जरब वाढतीये. काम महिला आयोग काय करतात? आणि महिला आयोग कुठे आहे? महिला आयोग मला वाटतं कालपासून सगळे येऊन गेले. काल आम्ही येऊन गेलो, अनेक लोकप्रतिनिधी येऊन गेले तिथे. महिला आयोगाच्या अध्यक्ष आल्या आहेत का नाही माहित नाही. महिला आयोग बहुतेक महाराष्ट्रात आहे का नाही, आणि असेल तर मला वाटतं काहीच काम करत नाहीये. महिला आयोगाने आता गप घरी बसावं. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.